चला मग आता या ठिकाणी इयत्ता 6वीचा सराव संच आहे 12वा. काय आहे? गुणाकार करा. तुम्हाला गुणाकार या ठिकाणी दिले बघा. इथं वरती अंश आहे, खाली छेद आहे. मला म्हणजे 7 अंश 5 छेद गुणिला 1 अंश 4 छेद असं दिसतंय. गुणाकारामध्ये काय करायचं असते? गुणाकारामध्ये अंशांशाची बेरीज आणि छेद अंशांशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा असतो. या ठिकाणी बघा म्हणजे 7 गुणिले 1 7 1 7 आणि नंतर 5 चौक 20. ठीक आहे. अंशांशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. इथं पण बघा साइन दुने 12 आलं 12. ओके. त्यानंतर 7 5 35 या स्वरूपात. त्यानंतर या ठिकाणी 5 चौक 20 आणि नंतर 9 9 81. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 दुने 8 आणि 11 7 77 या स्वरूपात. पुन्हा इथं बघा 1 7 7 आणि 5 दुने 10. ओके. आता या ठिकाणी लक्ष द्यायचंय पुढे. या ठिकाणी बघा असं काही भाग जात असेल तर भाग देऊन टाकायचा आहे. 7 1 7 7 1 7 भाग दिला गेला किंवा मग इथं 7 आहे इथं 7 1 कटून टाकलं तरी संपून जातो विषय. त्याच्यानंतर वरती करायला वरच्या गुणाकार म्हणलं तर 9 1 9 खालच्या गुणाकार म्हणलं 8 1 8. ओके. या स्वरूपात करायचं असतं गुणाकार. ठीक आहे. त्यानंतर इथं पण बघा इथं 6 दिसतात इथं 6 दिसतात 6 दिसतात खाली वर पाहिजे ना खाली वर पाहिजे म्हणजेच असंही काढून टाकू शकता किंवा मग 6 आहे तर 6 आणि 6 आहे तर 6 असं आलं. मग वरती राहिलं 5 1 5 आणि 5 1 5 परंतु मग वरती पण 5 आहे खाली पण 5 आहे भाग जातो या ठिकाणी. ठीक आहे. 5 1 5 5 1 5 भाग गेला. एक खाली एक वर एक किती जरी काय म्हटलं तरी एक याच्याचं उत्तर राहील. ओके. आता या ठिकाणी बघा वरच्या गुणाकार साइन 3 18. ओके. 17 दुने 34. इथं काही भाग जातो का बघा चालायचं. भाग जात असेल तर बघायचं. खाली वर काही भाग जात असेल तर भाग देऊन टाकायचं. भाग जायला काय हरकत नाही कारण एकक स्थानी दोन्हीकडे समसम संख्या आहे. भाग जात असेल तर बघून घ्या. 2 9 18. ठीक आहे. त्यानंतर 2 2 7 14 म्हणजे इथं 17 येतील. आता या ठिकाणी भाग जाणार नाही. 9 अंश 17 छेद या स्वरूपामध्ये भाग जातो. उत्तर यायला पाहिजे 9 अंश 17 छेद असा गुणाकार करायचा. समजलं? हो सर. ओके.